म्हसळच्या ग्रामीण रुग्णालयाच्या फार्मसी विभागामध्ये आलेलो आहे. फार्मसी विभाग जर बघायचा झाला तर कृपया प्लीज पूर्णपणे बघा. औषधांची मांडणी ही योग्यरित्या आणि व्यवस्थितरित्या केलेली आहे त्यांनी, आणि पूर्ण चार्ट वगैरे प्रॉपर लावलेले आहेत. आणि इथे कुठल्या तुम्हाला अस्वच्छता दिसते कुठल्या बाबतीत ते मला कळलेलं नाहीये अजून. ही लादी पण इथे जरा दाखवली तर बरं होईल. लादी ही देखील दाखवा. ही लादी दाखवा पूर्णपणे स्वच्छ आहे. इथे कुठल्याही प्रकारचा कचरा दिसत नाहीये. कचऱ्याचं विल्हेवाट लावण्यासाठी इथे त्यांनी कचऱ्याची हे पण ठेवलेली आहे. कपाट देखील स्वच्छ आहे. हे बेसिन देखील स्वच्छ आहे. आणि काल जे आपले माननीय जिल्हाध्यक्ष साहेब आले होते त्यांनी ह्या बेसिनवरती जाऊन ह्या कपाटावरती चढून कपाटाची धूळ हाताने साफ केली आणि आपल्या फार्मसीच्या अंगावर टाकली. पायाचे स्टॅम्प आणि त्यांच्या पायाचे स्टॅम्प आहेत. मग त्यांना ह्या खुर्च्या खराब झालेल्या दिसत नाहीयेत का? हे त्यांच्या पायाचे स्टॅम्प आहेत. आणि कपाटावरती जाऊन तुम्ही धूळ स्वच्छ करता आणि ती धूळ आमच्या फार्मसीवर टाकता, हे कितपत योग्य आहे? तुम्ही एक वेळ जर तोंडाने सांगितलं असतं ना की बाबा इथं साफसफाई नाही, स्वच्छता नाही, तर कचरा काढ, तर ते आम्ही एक्सेप्ट केलं असतं. पण तुम्ही डायरेक्ट जाऊन कुठे झाड मिटली नाही म्हणून कपाटाच्या वरती जाऊन हाताने ती साफ केली आणि ती त्याच्या अंगावर टाकता, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे, तुम्ही कुठलेही अध्यक्ष असा, पण तुमचं जे कृत्य आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि याला पूर्णपणे आम्ही औषध निर्माण अधिकारी संघटना या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करत आहोत. आणि हे याच्या पुढे कधीच खपवून घेतलं जाणार नाही. या बाबतीतली आम्ही तक्रार आदरणीय कलेक्टर साहेब आणि अंचल दलाल मॅडम, पोलीस अधीक्षक यांच्याकडे येत्या 2 दिवसात करणार आहोत. आणि त्या व्यक्तीवरती ऍक्शन झाल्याशिवाय आरोग्य कर्मचारी संघटना आमचे फार्मसी आम्ही शांत बसणार नाही. अमोलजी, तुम्ही तुमचं देखील मत मांडा. मी एवढंच सांगू इच्छितो, काल जे काही घटना घडलेली ती संपूर्णपणे अयोग्य आहे. संपूर्ण म्हणजे जे पदाधिकाऱ्यांची अपेक्षा असते त्यानुसार ती दिसलेली नाही. पदाधिकाऱ्यांनी येऊन सूचना द्यायच्या, त्या सूचनांचा त्यावेळेस जर वापर झाला नाही, त्या सूचना त्यांनी दिल्याप्रमाणे त्यांचं पालन जर नाही झालं तर त्याच्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कळवायचं आहे. परंतु अशा ज्या गोष्टी केल्या जातात त्या पूर्णपणे अयोग्य आहेत. काल जी व्यक्ती, जे कोणी पदाधिकारी आले होते, मी त्यांच्या पक्षाला दोष देणार नाही, कारण की कुठलाही पक्ष हा कधीच चुकीचा नसतो. त्या पक्षातील एखादा घटक चुकतो आणि त्या पक्षाला डाग लागायचा प्रयत्न असतो. तर माझं एवढंच सांगणं आहे की सदर जी घटना आहे त्या घटनेबद्दल आदरणीय आम्ही आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि आदरणीय आमच्या जिल्ह्याच्या एएसपी मॅडम, अंचल दलाल मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदन देणारच आहोत. आणि तत्पूर्वी आम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे, जे पूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतं, त्या आदरणीय साहेबांना आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेजी यांना आम्ही आमची एक प्रत देणार आहोत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाईस आम्ही उतरणार आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की सदर जी घटना झालेली आहे त्या घटनेने जर वाटत असेल की कर्मचारी याच्यात डगमगेल, कर्मचाऱ्याची जर चूक नसेल आणि कर्मचाऱ्यावर जर अन्याय जर होत असेल तर तो मुळीच खपवून घेतला जाणार नाही. त्याच्या विरोधात आवाज उठवला जाईल, हा माझा शब्द आहे. आणि आदरणीय साहेबांना सुद्धा विनंती आहे की साहेब, आपण 100% गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष द्याल, याची मी आपणास नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.